दिवाळीपूरचे सगळेच कलाकार या मंचावरती येऊन आग लावतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण पहिल्यांदाच एक माणूस ही आग आता विझवायला येणार आहे. बघूया तो माणूस कोण आहे आणि आग नक्की कुठे लागली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुनील तावडे आणि नम्रता आवटे संभेराव. आला 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 हो फायर ब्रिगेड वाला, आला 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 हो फायर ब्रिगेड वाला, आग पाहुणे काय सूचना आहे त्याला. आला 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 हो फायर ब्रिगेड वाला, आला 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 हो फायर ब्रिगेड वाला, आला 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 हो फायर ब्रिगेड वाला. हो काय ते आग लागली गाणी कसली म्हणतात? आग लागली, आग लागली, जला लागा, जला लागा, जला लागा. जला लागा? ओ माझा नवरा. तुमचा नवरा जला लागा? नाही हो, माझा नवरा 5व्या मजल्यावर अडकलाय आणि बघा ना केवढी भयंकर आग लागलीये. म्हणून मी तुम्हाला सांगते जला लागला, जला लागला, जला लागला. अरे काय तुम्ही एवढ्या मोठ्याने ओरडलात, माझ्या हातातनं स्ट्रेचर पडलं ना 5व्या मजल्यावर खाली. पडू दे तुमचं स्ट्रेचर, इथे माझा जिवंत नवरा अडकलाय 5व्या मजल्यावर, त्याचं नाही का तुम्हाला? हो स्ट्रेचर हातातनं खाली पडलं ना तेव्हा त्या स्ट्रेचरवर जिवंत माणूस होता. म्हणजे तुम्ही स्ट्रेचर टाकून आलात? मग आग लागले काय काय ते हसी रात हो न हो, शायद फिर से जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले. तो बघ काय वरती एक माणूस ओरडतोय. नवरा आहे तो माझा. हो का? माझा नवरा अडकला वरती. वाचवा नव वाचवा. पण मला एक कळत नाही, तुम्ही खाली आला तेव्हा त्या सोबत बरोबर का नाही घेऊन आला? अहो काय झालं, त्यांना ना मी सोबतच आणलं होतं. अच्छा अच्छा. पण माझ्या आईच्या घरी ना सत्यनारायणाची महापूजा आहे. काय आम्हाला नाही बोलवलं त्या? बोलवणार तुम्हाला, आता काय करता? आम्ही दोघंच बसलो ना पूजेला. हो. काय झालं, आईने मला एक नथ दिली होती. अच्छा. ती मी खाली जाण्याला विसरले. हो. म्हणून मी त्यांना वर पाठवलं आणि ते वरच राहिले. म्हणजे तुम्ही एका नथीसाठी अख्खं मंगळसूत्र घाण टाकलात? उगाच पातळपणा करू नका, माझ्या नवऱ्याला वाचवा आधी. अहो मी कसा वाचवणार? मी फायर ब्रिगेड वाला आहे. अरे, फायर ब्रिगेड वाला आहे. एक मिनिट एक्सक्यूज मी काय करू तुम्ही तुमच्याकडे शिडी आहे? शिडी? त्याच्यावरून वर खाली जाता येतं. अहो मी फायर ब्रिगेड वाला आहे, म्हणजे माझ्याकडे शिडी असणार आहे. असणार ना, काढा काढा काढा. नाही पण आता नाहीये. काय आमचे साहेब आहेत ना, ते घेऊन गेले, त्यांच्या मॅडमनी मागितले. हो काय दिवाळी सण आहे ना, घरची साफसफाई करायला वरून चढून बरं पडतं साफ करायला. मग तुमच्याकडे दुसरी कुठली शिडी नाहीये का? आहे ना. अहो मी फायर ब्रिगेड वाला आहे, मला दुसरी सीडी पण आहे माझ्याकडे. काढा काढा लवकर. हे बघा माझी लग्नाची सीडी आहे. लग्नाची सीडी तुम्ही खिशात घालून फिरता? हो आगीपेक्षा फार भयानक गोष्टी या जगात घडतात, याची आठवण व्हावी म्हणून. लॉजिक आहे त्याच्यामध्ये लॉजिक. तुमचं लॉजिक घाला खड्ड्यात. हो का? हो माझ्या नवऱ्याला वाचवा ना, काहीतरी करा ना. काय करू मला सांगा. मी एक काम करतो, ही माझ्याकडे रशी आहे ना, ती अशी ही दोरी अशी वरती तुम्ही टाकणार, त्याच्यावर तुम्ही असं वर चढत जाणार आणि माझ्या नवऱ्याला खाली घेऊन येणार. हो ना? एवढी मेहनत कशाला करायची? ही दोरी वरती टाकल्यानंतर तुमचा नवरा ती कंबरेला गोंडाळेल, मग त्याला गचकन खाली घ्यायचं तर खाली आला. हो माझा नवरा मरेल ना अशाने. अहो कसा मरेल? मागे एकदा विहिरीत पडून माणूस गेला होता, तेव्हा मी त्याच्या रस्सी टाकूनच वर काढला होता त्याला. विहिरीत पडणं आणि जमिनीवर पडणं काही फरक असतो की नाही? आहे ना, फरक आहे ना. ओढून पडणारा माणूस धप आ असं करतो आणि विहिरीत पडणारा माणूस आ धप असं करतो. काय चाललंय? आपण एक काम करूया, इथे मस्तपैकी अशी विहीर खणूया, नाही तर आजूबाजूला कुठली विहीर असेल तर बघूया, आणि अशी ढकला ते घेऊन या आणि त्याचं काय उडी मारे काही काय बडबडताय? तुमच्याकडे जाळं म्हणजे त्या जाळ्यामध्ये माझा नवरा ना असा उडी मारेल आणि वाचेल तो. काय जाळे नाही, हे जाळे हे जाळे हे उडी मार हमारे उडी मारे. हे जाळे? हो मी जेव्हा बोरं घेतली ना तेव्हा बोरवाल्याने हेच जाळ दिलं मला. म्हणजे माझा नवरा वाचत नाही. नक्की झालंय तुमचा नवरा वाचत नाही? चला मी जातो, मला बरीच काम आहे. काय तुमच्याकडे गादी आहे? गादी? इथे तुमच्या नवऱ्याला लादीवर ठेवायची वेळ आली, तुम्ही गादी म्हणताय? हो काय एवढी आग लागली तर तुम्ही फायर ब्रिगेड वाल्याला बोलवायचं ना.
हो ना. अहो ती गादी नाही का ती अशी फुगवतात त्याच्यावर माझा नवरा पडेल आणि वाचेल हो. हा ती गादी आहे ना आमच्या साहेबांनी घेऊन गेले ते त्यांना वॉटर ब्रेड साठी त्यांना कमरेचा आजार आहे ना. कोण आहेत तुमचे हे साहेब? हो माझ्या साहेबांचा मी उजवा हात आहे. ते दिसतच आहे पण बाकी काही नाही तर किमान पाणी मारून तरी आग विझवा ना प्लीज. एक मिनिट एवढंच पाणी शिल्लक आहे. मी जेव्हा आग विझवायला इथे आलो ना तर बंबातलं सगळं पाणी संपलं होतं. म्हणजे तुम्ही रिकामा बंब घेऊन आलात? हो. मग पाणी कुठे त्यातलं? ते साहेबांच्या वॉटर बेड मध्ये गेलंय. साहेबांचा वॉटर बेड वर झोपले झोपले असतील तिकडे. अहो काय चाललं तुम्ही? काहीतरी करा ना हो काहीतरी करा ना. तुम्ही दुसरा बंब मागवा नाही तर आजूबाजूला कोणाकडे तरी पाणी असेल द्या ना. आजूबाजूला कोणी पाणी देणार नाही. आजूबाजूला पाणी कपात आहे. तुम्हाला कोणी पाणी देत नाही? हो तुम्ही तर साहेबांचा उजवा हात आहात ना. मग जा ना मागा ना त्यांच्याकडे पाणी. माझा नवरा मी मागितलं साहेबांकडे पाणी मागितलं मागे तर ते म्हणाले की तर डाव्या हाताला द्यायला पाणी नाहीये उजव्या हाताने कुठे द्यायला पाणी. म्हणजे माझा नवरा आता खरंच झालाय. एक मिनिट ओ बाई तुम्ही काळजी करू नका. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे हो. ड्रायव्हिंग लायसन्स होय. आहे रेसिडेन्शियल प्रूफ आहे. सगळं हो घरी ठेवलंय. एक मिनिट आपण 15 लाखाची पॉलिसी काढूया तुमच्या नवऱ्याची इन्शुरन्सची. हो एक मिनिट हे ना हे कार्ड घ्या. हे कार्ड घ्या आणि फोन लावा त्याच्यावर. फोन लावू एक मिनिट. फोन लावा लवकर फोन लावा. फोन लावा. फोन लागला? हा का लागला ना. रिंग वाजली ठीक आहे ना. लागला. हॅलो मी इन्शुरन्स एजंट बोलतोय. हॅलो ऐका ना. ओ माझा नवरा 5व्या मजल्यावर अडकलाय हो. व्हेरी गुड ऐका ना मला त्याची पॉलिसी काढायची आहे. बिग Very बिल्डिंगला good, आग very लागली. good, very good. एक मिनिट. माझं ऐकून तरी घ्या. हे घे विमा पॉलिसी काढायची आहे. हे विमा पॉल- हे फॉर्म घ्या. हा फॉर्म घ्या. हा. हा फॉर्म घ्या. हा. हा फॉर्म घ्या. हा फॉर्म घ्या. हा. हे पेनने सही करा. पे- एक मिनिट फोन द्या फोन द्या फोन द्या फोन द्या हा. फोन द्या सही करा सही करा हे फोन घ्या सही करा सही करा. हा. हा सही केली. केली. हा नवऱ्याची सही करा. ओ नवरा 5व्या मजल्यावर अडकले. तुम्हाला ऐकू येत नाहीये का? तुम्ही शाळेत गेला होता हो गेले होते. तिथे प्रगती पुस्तकावर तुम्ही वडिलांची सही केलीत. हो केली पण नवऱ्याची सही करायची होती त्याला पटकन. झालं 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 झालं. ओके ओके फोन धरा. हा फोन धरा फोन धरा. हा हा फोन द्या फोन हा. द्या. थँक्यू थँक्यू. हा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू थँक्यू. फोन ठेवू. हा ठेवा. ओके हा? हो तुमची पॉलिसी तयार झाली. ऑनलाईन मिळून जाईल तुम्हाला पॉलिसी. म्हणजे हो मी हा साईड बिझनेस करतो ना. काय? हो एका नोकरीवर काय होतं का त्यामुळे साईड बिझनेस करायला लागतो. अच्छा. पण या साईड बिझनेस साठी सुद्धा खूप कष्ट घ्यायला लागतात. काय सांगता? तुम्हाला माहिती आहे इन्शुरन्स पॉलिसीसाठी मी किती कष्ट घेतले ते. किती? ही तुम्हाला बिल्डिंगला लागलेली आग दिसते हा? ती आग सुद्धा मीच लावली. बघूयात हे स्किट कसं वाटलं आपल्या परीक्षकांना. अश्विनी मॅम हा परफॉर्मन्स खूप छान होता. नम्रता यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी. खूप खूप छान दिसतेस. स्वीट परफॉर्मन्स होता तुझी. पूर्ण लढाई आपल्या नवऱ्याला वाचवायची खूप छान होती. पण मध्ये जो काय एक मेजर रोमॅन्टिक ट्रॅक गेला ते कुठचं प्रोफेशन होतं सर? इन्शुरन्स एजंट. निशब्द केला तुम्ही मला. थँक्स अ लॉट फॉर अ लवली परफॉर्मन्स. थँक्यू. स्वप्नील सर. सुनील आणि नम्रता खूप मजा आली. आयुष्यात कुठेच कधी आग लागू नये आणि कोणालाच कधी इजा होऊ नये. पण हा मंच आणण्याची रिक्वायरमेंट अशी आहे की इकडे तुमच्या परफॉर्मन्सेसची आग लागत राहायला पाहिजे. आणि ते तुम्ही दोघे नक्की कराल कारण तुम्ही दोघे सशक्तही आहात आणि तुम्ही दोघे अत्यंत टॅलेंटेडही आहात. गॉड ब्लेस यू. वा बघूयात मग आता टोल किती मिळतात. अश्विनी मॅम किती? 9. स्वप्नील सर 9 गुण एकूण 18 गुण. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत या जोडीसाठी.